कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि वाढलेली वाहतूक कोंडी या दोन्ही गंभीर मुद्द्यांवर उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं कडक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला कारवाई करण्यासाठी जाग आली. या पथकानं CPR चौकापासून खानविलकर पंपापर्यंत कारवाई करत फुटपाथ व्यापणाऱ्या बांधकाम साहित्याचे ढीग, हातगाड्या, फळ विक्रीची दुकानं, चहा नाश्त्याच्या गाड्या हटवल्या. हॉटेल, खानावळ, ब्युटी पार्लर, किराणा दुकानांनी फुटपाथवर बेकायदा जागा व्यापल्याचं आढळून आलं. महानगरपालिकेनं ही सर्व अतिक्रमणं हटवून साहित्य जप्त केलंय. या कारवाई दरम्यान काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र न्यायालयाचे आदेश असल्यानं प्रशासनानं कारवाई सुरूच ठेवली. आगामी काळात मुख्य रस्त्यांवरील फुटपाथवर बांधकाम साहित्य ठेवायला कडक बंदी असेल. बसस्थानक, धार्मिक स्थळं, शाळा, रुग्णालयं आणि न्यायालय परिसरातील फुटपाथ अनधिकृतपणे व्यापण्याला पूर्णपणे बंदी असणार आहे. फेरीवाले आणि हातगाडी धारकांना आधी सूचना देण्यात आल्या असून अतिक्रमण आढळल्यास थेट कारवाई करत साहित्य जप्ती केली जाईल, अशी माहिती उपायुक्त किरण धनावडे यांनी दिली आहे. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोल्हापुरातील सर्व रस्ते आणि फुटपाथ अतिक्रमणमुक्त करण्याच्या आदेशानुसार आजची ही कारवाई चालू आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी जिथं बांधकाम परवान्याच्या बाहेर जाऊन अनधिकृत बांधकाम केलेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण नोटीस यापूर्वी दिलेली आहे. तर या सर्व प्रकारच्या अतिक्रमणावर आज महापालिकेतर्फे कारवाई चालू आहे. तर माझं सर्व नागरिकांना आवाहन देखील आहे महापालिकेच्या वतीने की येत्या काही दिवसात ही कारवाई चालू राहणार आहे. तर आपले जे काही अतिक्रमण असतील त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे असे मी महापालिकेच्या वतीनं आवाहन करतो. महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, उपायुक्त किरण धनावडे, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधीक्षक विलास साळुखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे आदींचा सहभाग होता.